महत्त्वाचं वाटतं. मग उरतं ते काय करायचं. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला गुरुची गरज असते. म्हणजे आता कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला गुरु असावा लागतो. तर तुमच्या क्षेत्रात तुमच्यासाठी गुरुस्थानी कोण आहे? खरं सांगू का, मी नाटकात येईन किंवा अभिनय करीन असं मला मुळात कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे माझा समोर जो माणूस छान काम करतोय तो माझा गुरु. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे, त्याची स्टाईल कामाची वेगळी. सुधीर जोशी, गुड रिॲक्टर. विजय कदम, अतिशय तल्लख बुद्धी. राजा कोसावी, इझी. त्याने त्याच्या बायकोला विहिरीत ढकलून जाळून मारली असं एक वाक्य होतं नाटकात. आणि त्या एका वाक्यावर ते जवळजवळ 4 ते 5 लाफ्टर काढायचे. शरद तळवकर, उत्स्फूर्त. एकदा मी चित्रपटाचं शूटिंग करत होतो, कपडेपटवाला आला आणि शरद काकांना विचारलं, तुमच्या पायाचा नंबर काय आहे, तुमची चप्पल आणायची. ते म्हणाले काय 8 नंबर. राजाभाऊ तुमचा काय आहे, ह्याच्यापेक्षा 1 नंबर जास्त. त्याच्यावर शरद काकांना म्हणा, हो ह्याची चाल जास्त आहे. हे विनोद करणं, त्या शील अश्लील रेषेवर उभे राहून विनोद करणं हे अतिशय कठीण आहे. अतिशय कठीण आहे. म्हणजे जरा तुमचा असा पलीकडे पाय पडला की अश्लीलतेचा ठपका आलाच. त्यामुळे ही सगळी मंडळी आहेत. अशोक सराफ यांच्याबरोबर मी 18 चित्रपट केले. प्रत्येक शॉट झाल्यानंतर ते मला सांगायचे, प्रशांत तू ह्याच्याऐवजी असं केलं असतं ना, मत्त झालं असतं. असं सगळे चित्रपट हे असंच होतं बरं का. मग एकदा त्यांना विचारलं, तुम्ही 18व्या चित्रपटाला त्यांनी सांगितलं की ह्या चित्रपटाला कदाचित तुला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं बक्षीस मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते मिळालं. मग मी त्यांना विचारलं, हे तुम्ही आधी सांगितलं असतं तर आधीच मिळालं असतं ना बक्षीस. ते म्हणाले तसं नसतं, इट टेक्स टाईम. तुझं तू शिकायला पाहिजेस. अभिनय असं सांगून येत नाही. तुझे अँटेने ओपन व्हायला पाहिजेत, रिसिव्हिंग स्टेशन्स नीट व्हायला पाहिजेत, ॲक्शन म्हणजे काय तुला कळायला पाहिजे, रिॲक्शन्स म्हणजे काय कळायला पाहिजे, शब्दांचं वजन काय आहे, शब्दांचं सूर काय आहे, हे तुला कळण्यासाठी मी कशाला सांगू तुला. तुला इथेच काम करायचं आहे ना, मग तू शिक. माझ्याकडून तुला काय शिकता असेल तर बघून शिक. मी नाही शिकवणार तुला. तुझं तू शिकायचंच. मग 18व्या चित्रपटाने सांगितलं, आता काय प्रॉब्लेम नाही, आता तू आपोआप शिकत जाशील. तर ही अशी सगळी मंडळी आहेत. मला भेटलेली सगळी मंडळी अशी आहेत. तुझे एकूण सिनेमे झाले किती? माझे 36-38. पण तरी असं की इतके सिनेमे करून सुद्धा तू सिनेमावाला वाटतच नाहीस, तू नाटकवाला असंच वाटत. 92 पासून बंदच केले ना. 92 आज 2026 आलं. 92 पासून बंद केले म्हणजे का बंद केले? फोकस नाटक. गेला माधव कुणीकडेला पहिल्यांदा जेव्हा बोर्ड लागला पहिल्या प्रयोगाला, गेला माधव कुणीकडे 7 डिसेंबर म्हणजे बाबरी पडली त्या दिवशी ओपन झालं. अच्छा. काय डेंजर पिरियड होतं. 6 डिसेंबरला आमचं शिवाजी मंदिरला ग्रँड रिहर्सल होती. बरं, त्या नाटकाची संहिता 118 पानाची होती. ओके. ती पाठ होईपर्यंत घाम निघाला होता. आणि मग आमची ग्रँड रिहर्सल सगळी झाली आणि रात्री संपता सबनीस काका आले आणि त्यांनी अजून 2 पानं दिली. ही 2 पानं पण करा. काय जरा थांबा, 25 प्रयोग झाल्यानंतर आपण करू ना. कारण आमचं आधी पाठांतरच काही कळत नव्हतं, काय कुठून कोण येतंय. खूप एंट्रीज होत्या त्यात. तर ते सगळं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी प्रयोग झाल्यानंतर आणि पहिल्या प्रयोगाला झाडून सगळे कमलाकर नाडकर्णी, तू म्हणशील ते समीक्षक. आमची हवा टाईट होती. बरं, तो प्रयोग लोक इतके हसत होते. 3.25 तास झाला प्रयोग तो. आम्हाला साधारणपणे 20-25 प्रयोगानंतर कळायला लागलं की त्यातलं अंडरलाईन काय आहे, अंडरकरंट काय आहे त्या नाटकाचा. तर गेला माधव कुणीकडे नंतर मी असं ठरवलं की आता आपल्याला इथे यश मिळतंय ना, तर मग ह्या दगडावर पाय, त्या दगडावर पाय, इथे अर्धवट, तिथे अर्धवट. मी जेवढे प्रयोग करीन तेवढे मी लोकांच्या समोर जाणार आहे आणि तिकीट काढून येणाऱ्या लोकांच्या समोर जाणार आहे. तो एक वेगळं प्रेशर असतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा प्रयोग म्हणजे फुकट नाटक बघायला आलेले लोक आणि तिकीट काढून नाटक बघायला आलेले लोक यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर 92 पासून मी ठरवलं की आपल्याला फक्त नाटक करायचं आहे, फक्त नाटक करायचं आहे.
त्यामुळे मी बाकी नंतर चित्रपट केलेच नाहीत. पण तुझ्या आयुष्यात असे 2 प्रसंग आले, म्हणजे एक होतं की तुला गाणं शिकायचं होतं, ते गाणं सुटलं आणि नंतर तू सिनेमा सोडून दिला. तर या दोन्हीच्या बद्दल, म्हणजे गाणं सोडल्याच्या बद्दल कदाचित हळहळ नाही, त्यानंतर काय झालं की सुधीर भट बरोबर 1985 1 जानेवारी 1985 पासून मोरूची मावशी सुरू झालं. सुधीर भट आणि अशोक पत्की, सुधीर भटच्या मी जेवढ्या नाटकात काम केलं, म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढी नाटकं केली त्यामध्ये 3-4च नाटकं अशी आहेत की ज्याच्यात गाणं नाही आहे. एक बेदुणी 5 ज्यामध्ये 67 एंट्री होत्या, उदू पदू चंदू नंदू. त्यात गेला माधव कोण इकडे हे दुसरं नाटक, आणि चल काहीतरीच काय, मी आणि पट्या प्रदीप पटवर्धन, आणि मी आणि अरुण नलावडे, अशी 4-1च नाटकं अशी आहेत की ज्यामध्ये गाणं नाही. सुधीर भटने हे बघितलं की काहीही झालं तरी प्रशांतचं गाणं हवंच, काही वाटेल ते करा तुम्ही. मग ब्रह्मचारीमध्ये एका ठिकाणी असं गाणं सुरू व्हायचं आणि लोक असं व्हायचं. मग मी सुधीर भटला, सुधीर ते गाणं चुकीच्या ठिकाणी आहे, तू गा रे, तुला काय करायचं, त्याने ज्यांना चुकचुक करायचं ते कर, तू गा. प्रत्येक नाटकात त्यांनी, त्यामुळे झालं काय, एक तर माझा आवाज काय, आवाजाची जात काय, माझी रेंज काय आहे अशोक पत्कीना माहिती आहे. त्यामुळे मी वाईट गाणार नाही अशीच गाणी ते यायचे मला. हां, म्हणजे रेंज काय, कुठपर्यंत जाऊ शकतो वर. आपली झाकली मूठ आहे ना, आपण थोडी सॉलिड आहे असं थोडीच आहे. सुंदर मी होणार मध्ये मी शास्त्रीय गायक म्हणून यायचो. कॅन यू बिलीव्ह, शास्त्रीय गायक म्हणून यायचो. तर फक्त बाहेर मी गाणी लिहून ठेवलेली होती की ही चाल आहे, ही चाल आहे, ही चाल गाणं आत गुणगुणायचं आणि मी बाहेर जाऊन मग 1-1.5 मिनिटाचं रपकन गायचो आणि बाहेर यायचो मी. तर आपली झाकली मूठ आहे. पण अशोक पत्कीनी आणि सुधीर भटने माझ्या गाण्याला खूप सपोर्ट केला, खूप सपोर्ट केला. म्हणजे गाणं नसलं तरी, ते गेल्या माधवमध्ये गाणं नव्हतं, गाणी नाही त्याच्या एक, हां त्याच्या स्टाईलने सुधीर म्हणाला हे बेकार नाटक, गाणं नसेल तर नाटक बेकार. मगाशी जसं सर पहिल्यांदा खूप वेळा विचारत होते तोच प्रश्न की तुझी एनर्जी, पण तुझ्या गोंडसपणाचं रहस्य आम्हाला जाणून घ्यायचंय. एक तर सगळ्यात महत्त्वाचे, जर तुमची तब्येत चांगली असेल ना तर तुमची बुद्धी छान राहते. बुद्धी छान राहील की तुमच्या डोक्यात चांगले विचार येतात. आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सातत्याने उपदेश करणारे लोक आहेत, बरोबर. उपदेश सल्ले हे सतत चाललेले असतात. त्यामुळे 2013 नंतर, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर मी एक स्वतःला सवय लावून घेतली की झोपताना आपण पान उलटून झोपायचं. काल जे झालेलं आहे ते मला आज आठवत नाही किंवा आठवू नये असंच मी ठरवतो. काल चांगली गोष्ट झाली असेल, वाईट गोष्ट झाली असेल, वाईट गोष्ट झाली असेल त्याची ती का झाली आणि परत होऊ नये म्हणून त्याच्यावर काय काळजी घ्यायची ह्याचं एक डोक्यात ठेवून मग दुसरा दिवस मी सुरू करतो. त्यामुळे बरेच लोक दुःख विसरण्यासाठी काहीतरी घेतात. हां, मी पण घेतो कधी कधी. म्हणजे काय इतकं काही नाही आहे, म्हणजे उभंच राहता येत नाही, पडतोच आहे वगैरे असं काही नाही. मलाही आवडतं. पण शेवटी आमच्या नाटकात एक वाक्य आहे, माझं आयुष्य खूप साधं सरळ चाललं होतं म्हणून मी जरा वेडावाकला वागलो, पण थांबायचं कुठे हे मला माहिती आहे. मला सांगा सुख म्हणजे